फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आमचं होळीचं सेलिब्रेशन आहे. खूप छान असं वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:15. आम्ही आत्ता आयते वेळी करतो आहे कारण दिवसभर आम्हाला जमलंच नाही. सो हे सर्व मंडळी आलेली आहे, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. सो आमचा हा फर्स्ट टाईम आम्ही होळी असं एवढं छान सेलिब्रेट करतो आहे. स्वतः हा व्लॉग नक्कीच बघा. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सध्या तर एकदम साध्या ड्रेसवर करतो आहे आणि नंतर मग प्रॉपर टी शर्ट वगैरे घालून करू. स्वतः मला प्रिशूला चेंज करून द्यायचं आहे आणि मग बाकी पुढील प्रोग्राम. नाही आहे. हॅलो सर, माझी हालत अशी काहीची आणि विद्याताई अजून कोरी आहे. विद्याताईला नात्याला करायचं आहे. सो इथे ना असं झालं की आताचं ना आमचं डिसाईड झालं होतं फक्त कोरडी होळी खेळायचं, पण आताने पक्का कलर टाकलेला, त्याच्यामुळे मग आमचं सर्व पाणी झालं. आता शूट करायला दुसरं कोणी नव्हतं, त्यामुळे मग मी जेवढं शूट केलं तेवढंच तुम्हाला दाखवते आहे. आत्याने खूप जास्त कलर टाकलेला आमच्या डोक्यामध्ये, त्याच्यामुळे आम्ही कलरने खूप डेंजर भरलो. सो आफ्टर होली सीन असा काहीसा आहे. ॲक्च्युली मी शूट करणार होती, पण आम्ही खेळण्यात एवढं ओलं वगैरे झालो, सडनली आत्याने सगळं माहोलच चेंज करून दिला, त्याच्यामुळे मग मी बाकी काही शूट नाही करू शकले. आता मी जी ड्राय होली आहे त्याचं तुमच्याबरोबर शेअर करेल आणि बाकी जे आहे व्हिडिओच्या क्लिप्स त्या मी शेअर केल्या. आंघोळ झाली आहे, खूप घासलं आणि एवढा कलर तरी म्हणजे आत्याने मिक्स कलर टाकला होता माझ्या ह्याच्यामध्ये. खूप डार्क असा कलर होता, फक्त गुलाबी नाही, मला वाटतं हिरवा निळा असा काहीतरी कलर होता. सो तो सुद्धा टाकलेला. तर मी एवढं घासलं. मी ज्या होममेड सोप बनवलेलं आहे ना त्याने आमचा कलर खूप फास्ट निघाला. इथे आहे मला तर पूर्ण असा डेंजर झालेली मी तुम्हाला जसं दाखवलं तसं. सो आता बाकी मी काय होतं ते पुढे शेअर करते. आता आमचा प्लॅन आहे की मस्त पत्त्याचा डाव रचायचा आणि थंडाई तर नाही पण काहीतरी थंड्याची पार्टी करायची. सो बघूया कसं काय होतं ते मी शेअर करतेच. बाकी कलर कशाने काढायचा ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, इन केस कोणाला जर माहिती असेल तर. आणि माझ्या सोन्यानी अजिबात होळी खेळली नाही. माझ्या सोन्यानी आणि प्रिशूचं तर असं होतं ती अजिबात बाहेर येत नव्हती, तशी ती दिवसभर खूप बाहेर आली. पण आमचं जेव्हा खेळायचं सुरू होतं तेव्हा तिला काय माहिती काय वाटलं, ती अजिबातच बाहेर आली नाही. स्वतःचं तिला काही रंगवणार वगैरे नव्हतो आम्ही. तिला आम्ही कोरडं जे असते ना कुंकाचं ते अष्टगंधाचं तेच थोडंसं लावलेलं. बाकी आजची होळी आमची खूप छान होती. सो आता आम्ही आत्याकडे आलो आहे. इट्स डे 2 म्हणजे आमचा ओरिजिनल होळीचा दिवस. माझ्या डोक्याची टिकली पडली आहे, सो प्लीज त्याला इग्नोर करा. आणि जो कलर होता ना राहिलेला तो पूर्ण निघाला. आणि ही माझी सोनूची होळीची टी शर्ट. सो आणि हातीचा पॅन्ट. त्याच्यानंतर माझ्यासाठी सुद्धा टी शर्ट आणली आहे. कशी आणली आहे ते मी सांगते. होळीचं आम्हाला मिळालं नाही कारण झालं असं की जसं बोलली आमचं ऑन टाईम झालं सर्व, तर आता चेंज करायचं आहे. आणि त्याच्यानंतर फोटो वगैरे आमची सर्व होळी मी तुमच्याबरोबर शेअर करतेच. व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. काल मग नंतर आम्ही जे काही प्रोग्राम बनवला होता ते तसं काहीच नाही केलं, फक्त पत्ते खेळलो आणि बस. तर चला आता आम्ही मस्त तयारी करतो आणि बाकी तुमच्याबरोबर आमच्या तिघींचा सुद्धा लुक शेअर करतो. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. तर आज आम्ही फक्त कोरडे कलर खेळणार होतो, त्यासाठी आम्ही एवढे कलर काढून घेतले आणि लुक दाखवते. आधी प्रिशूचा लुक हा असा काहीच होता, तुम्ही ही टी शर्ट बघितली असेल तिची. आणि विद्याताईचा आणि श्रेयाचा असा होता, त्यांचंच फक्त थोडं प्रॉपर वाटत होतं जीन्स आणि टी शर्ट. माझ्याकडे नव्हतं, सो मी जशी आहे तशी तुम्हाला पुढे दाखवते. आणि श्रेयाची टी शर्ट आणि विद्याताईची टी शर्ट व्हाईट कलरची होती आणि माझी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. बाकी आम्ही कलर खेळून परत जातानाचा हा फोटो आहे, जो लुक आमचा असा झाला आहे. आम्ही आलो फोटो काढायला आता लोकेशनला. सिम्पल टॉप आहे, फक्त या दोघींचाच माहोल आहे. मी आपली वेगळीच. या दोघींचं रीलचं प्लॅनिंग सुरू आहे आणि आम्ही कलर करून बसलो. हा पूर्ण कलर ना मला प्रिशूने लावलेला. प्रिशू मला कलर लाव. सोनू मला लाव कलर. माझ्या सोनूलीने मला खूप कलर लावला. आता आम्ही जातोय पाणी आणाय खेळायला घरी. असंच घ्या तुम्हाला आई मी आली पाहिजे. आता सगळे थांबून जा. गाणं तर लागू दे आता. आता लागते. थांबा.
एक ते जय जय तर ना इथे आमचं रीलचं प्लॅनिंग सुरू होतं आणि पूर्ण रील मी तुम्हाला नंतर दाखवेल. इथे झालं असं की आम्ही 2-3 वेळा रिटेक केले. या दोघींचा जो लूक होता ना तो प्रॉपर होता, पण मी खूप जास्त त्याच्यामध्ये वेगळी दिसत होती, त्याच्यामुळे मी कम्फर्टेबल नव्हती खरं तर. पण त्या दोघींची इच्छा होती, त्याच्यामुळे मग मी रील वगैरे बनवली आणि त्या दोघींनीच त्या पोस्टसुद्धा केल्यात. पण मी खरोखर सांगायचं तर तेवढी कम्फर्टेबल नव्हती, कारण मी एवढं जास्त एन्जॉय आत्तापर्यंत तरी कधीच केलेलं नाही आहे. यावेळी हे फर्स्ट टाईम आहे की मी एवढी एन्जॉय तरी करते आहे, पण माझ्या हेल्थमुळे मी कम्फर्टेबल नव्हती खरं तर. सरत नाही आहे, आमचा रील्सच बनवणं सुरू आहे. आता माहीत नाही पाण्याची होडी कधी खेळू. सो या दोघींचं रील्स अजूनही चाललेलं आहे. प्रिशूनीसुद्धा कलरनी खूप छान एन्जॉय केलं आणि हे कलर आम्ही जे ऑर्गॅनिक आहेत फ्लॉर्सपासनं बनवलेले तेच फक्त यूज करतो आहे, सो त्याचं काही टेन्शन नाही आहे. आता ना इथे आमचं डिसाईड झालेलं नव्हतं की आत्यासुद्धा येणार आणि आईसुद्धा येणार, पण आयत्यावेळी आत्याही आल्या आणि त्यांनी आईसुद्धा मंदिरात जाता जाता आईच्या अंगावर बादली भरून पाणी टाकलं. पण आमचे आत्याला हीच रिक्वेस्ट होती की किमान आज तरी पक्के कलर जे असतात ते यूज नाही करू आपण, फक्त जे कोरडे असतात ते आणि फक्त पाण्याची होळी खेळू. तर आत्यामुळे यावेळेला आम्हाला खूप जास्त एन्जॉय करायला मिळालं. नाही तर एरवी आमच्यासोबत कोणीच नसतं, सो मग असं होतं की नाही खेळायचं, कारण जे आईचा जो ग्रुप आहे तो त्यांच्या लेवलला त्यांच्या लोकांसोबत ॲक्टिव्ह आहे आणि आमचा तर बरं ग्रुपच नाही, कारण श्रेयाचे जे फ्रेंड्स आहेत ते तिकडे आहेत आणि माझे तर कोणी फ्रेंड्सच नाही आहेत त्याच्यामुळे. तर आता आणि विद्याताईमुळे ना आम्हाला खूप एन्जॉय करायला मिळालं. प्रिशूमुळे असं होत होतं की नाही करायचं की काय, पण प्रिशू ना खरंच खूप स्ट्रॉंग आहे आणि आम्ही तिच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतलेली. इथे आता तिला बादलीमध्ये एक छोटा ग्लास दिलेला आहे आणि ड्रममधलं पाणी गरम होतं, कारण दिवसभर म्हणजे कालपासनं म्हणजे आदल्या दिवशीपासनं तो ड्रम भरलेला होता, तो दिवसभराच्या उन्हाने ड्रममधलं पाणी गरम होतं. सो आम्ही सर्वांनी खूप जास्त एन्जॉय केलं. तुम्हाला वाटत असेल की यामध्ये बाकी कोणी दिसत नाही आहे किंवा काय फक्त टवडक्या चाललेल्या आहेत, पण ना आमच्यासाठी हेच खूप होतं. मला असं वाटतं की बाहेरच्या लोकांसोबत एन्जॉय केल्यापेक्षा ना खरोखर ज्यांना आपल्याबद्दल आपुलकी आहे अशांसोबत एन्जॉय करायला पाहिजे. खरं तर श्रेयाचा सुद्धा ग्रुप खूप मोठा आहे, पण ते तिकडे आहेत, आम्हाला तिकडे जाऊन नाही, आम्हाला फॅमिलीसोबत एन्जॉय करायचं होतं आणि इव्हेंटला सुद्धा जाणार होतो, पण इव्हेंटचंही आम्ही कॅन्सल केलं, कारण मग तिथे फॅमिलीला नाही कम्फर्टेबल वाटत किंवा त्यांना नाही नेऊ शकत असं. सो इथे छान आमची मस्ती चाललेली होती आणि प्रत्येक वेळी आमच्या डोक्यात हेच होतं की प्रिशूची काळजी घ्यायची आणि आम्ही आमचं एन्जॉय करत होतो. आम्ही आमच्या धुंदीत होतो. तुम्ही बघताय की आम्ही आमचंच ह्याच्यामध्ये आहे, आम्हाला काही फरक पडत नाही आहे कोणी बघत असेल, कोणी काय म्हणत असेल. आणि खरं सांगू का, लोक फक्त दुसऱ्यांचा तमाशा पाहायसाठी असतात, कोणाच्या सुखात एकदाचे उभे राहतील पण दुःखात उभे राहणारे नसतात लोक. त्यामुळे आम्हाला हा तरी अनुभव आला आहे की ना कोणीच आपलं नसतं, जे फक्त आपले आहेत, आपले नातेवाईक म्हणा काही किंवा आपल्या जवळचे, तीच लोक फक्त साथ देतात. त्याच्यामुळे मग आमचं असं होतं की नाही बाहेरच्या कोणालाच इकडे घ्यायचं नाही. तिकडे तुम्ही बघताय सगळं अंधार आहे, सो आमचं एक होतं की तिकडे जायचं नाही, म्हणून मग आम्ही इकडेच खेळतोय. आता व्हिडिओ ना बाबा शूट करत होते, त्याच्यामुळे मग ते जिकडे त्यांचा हात जाईल तिकडे ते शूट करत होते. आणि त्याच्यानंतर प्रिशूचं असं होतं, इथे प्रिशू रडत होती, तिचं यासाठी होतं की माझ्या आईसोबत काय करताय, म्हणून ती सुद्धा इथे रडत होती. कलरची ओली खेळल्यानंतर ही हालत आहे आणि त्या दोघी सगळेजण जात आहेत घरी ओले होऊन. सो आता मी आधी चेंज करते. सो आता वाजलेले आहेत रात्रीचे 11:30, कारण आंघोळ वगैरे केली, सर्व केलं, केस सुकवून घेतले, त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं. आता येतो बोलल्या, पण त्या दोघींचा म्हणजे त्यांनासुद्धा पूर्ण आवरायचं वगैरे या सर्व गोष्टी, त्यालाही वेळ लागला. तर जमलंच तर आता आम्ही पत्ते वगैरे खेळू. आमची होळी खेळून झाली. आधी आम्ही कलरची खेळलो काल आणि त्याच्यानंतर मग आज कोरडी. तसं तर आमचं प्लॅनिंग होतं की फक्त जे व्हाईट टी शर्ट्स आहेत, होळीच्या टी शर्टचंच प्लॅनिंग होतं, पण होळीच्या टी शर्ट काय मिळाल्या नाही, कारण आम्ही थोडं लेट केलं त्याच्यामुळे. आणि मग ज्या टी शर्ट आहे त्याच्यावर आधी कोरडी होळी खेळायची, म्हणजे जे कलर असतात त्यांनी, गुलालचे जे कलर्स असतात त्यांनी, आणि नंतर मग
ओली होळी खेळायची, म्हणजे पक्क्या कलरने असं. तर आम्हाला तरी पक्का कलर खेळायचा नव्हता, पण आत्यासोबत पक्का कलर घेऊन आल्या होत्या. त्यांनी आधी आईच्या, माझ्या, आमच्या सर्वांच्या डोक्यात कलर टाकला. आम्हाला तेव्हा काही जाणवलं नाही, पण त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी बादली भरून पाणी अंगावर टाकलं ना, तेव्हा समजलं की बापरे, त्याच्यामध्ये कलर होता आणि गुलाबी, निळा, हिरवा असा वेगवेगळा कलर होता, खूप डार्क. सो काल तो कलर खेळून झाला. मग आमचं जे प्लॅनिंग होतं मेन, विद्याताईला, श्रेयाला कोरड्या होळीमध्येच इंटरेस्ट होता. टी शर्टवर प्रॉपर त्यांना फोटोशूट वगैरे करायचं होतं, रील्स बनवायच्या होत्या आणि माझं असं होतं की मला पाण्याची होळी खेळण्यामध्ये इंटरेस्ट होता. सो आधी त्यांचं ते करून घेतलं आज आणि मग फोटोज वगैरे काढले, व्हिडिओज काढले. आता आत्या होत्या त्याच्यामुळे त्यांनी जेवढं शूट केलं तेवढं मी तुम्हाला दाखवलं. आमचं खरं तर ते आधीच करायचं होतं, म्हणजे ग्रहणच्या दुसऱ्या दिवशीच करायचं होतं, पण श्रेयाची तब्येत अजिबात ठीक नव्हती, जसं मी शॉर्ट्समध्ये सुद्धा शेअर केलं. तिला सलाईन वगैरे देऊन आणल्या सर्व गोष्टी. मग त्याच्यामुळे आम्ही लेट केलं, कारण सर्वांना सोबत सेलिब्रेट करायचं असतं ना, आणि सर्वांचं सोबत सेलिब्रेशन झालं तरच छान वाटतं. त्याच्यामुळे मग श्रेयाच्या तब्येतीमुळे आमचं लेट झालं. तोपर्यंत होळीच्या टी शर्ट ज्या आहे त्या गेलेल्या होत्या, त्याच्यामुळे ते तर काय आमचं झालं नाही. बाकी पहिल्यांदा आम्ही एवढं छान एन्जॉय केलं, बाकी कोणाची आम्हाला कमी जाणवलीच नाही. आम्ही एवढं एन्जॉय केलं ना, खूप जास्त. आणि खरंच यावर्षीची होळी खूप छान झाली, सेलिब्रेशन खूप छान झालं थोडक्यात. आता बाकी काय जे नॉर्मल सण असतात ते असतात. आता गावाला जाणार आहेत परत. आता आमचं ठरलेलं होतं की थंडाई नाही पण आईस्क्रीमची पार्टी करायची, पण विद्याताईचा नात्याचा गळा दुखतोय, त्याच्यामुळे मग विचार केला की चला ठीक आहे ते राहू देऊ, पण नंतर ते गावाला जायचे आत काही ना काहीतरी प्रोग्राम बनवू. सो तेही व्हिडिओ लवकर तुमच्याबरोबर शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. काय प्रोग्राम बनतोय ते प्लॅनिंग नाही आहे, पण तरीसुद्धा मी शेअर करेल. आणि बाकी मग या महिन्यामध्ये माझा बड्डे आहे, त्याच्यासाठी प्लॅन असा तर काही नाही आहे, पण बघूया कसं काय होतं. तर सो चला, आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला आमचं छोटंसं सेलिब्रेशन कसं वाटलं ते नक्की सांगा. तुम्ही होळी कशी सेलिब्रेट केली ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.